चार्ट पॅटर्न्स. आता या चार्ट पॅटर्न्सला प्राइस पॅटर्न्स असं सुद्धा म्हटलं जाते, प्राइस पॅटर्न्स. आता हे काय असतात चार्ट पॅटर्न्स किंवा प्राइस पॅटर्न्स ते आपण आधी समजून घेऊ. मार्केटची जी मुवमेंट असतं, मार्केट मूव्ह करत असताना एखाद्या असं विशिष्ट ठिकाणी रेंज फॉर्म करतं, मग वरतो जातो, वरती वाढल्यानंतर पुन्हा मग थोडा वेळ कन्सोलिडेशन करतं, पुन्हा वर जातं, पुन्हा कन्सोलिडेशन करतं, मग खाली येतं, पुन्हा वर जातं, कन्सोलिडेशन करतं, पुन्हा खाली येतं, पुन्हा वर जातं, कन्सोलिडेशन करत करत पुन्हा मग खाली येतो. ओके. तर इथे असा सपोर्ट फॉर्म केल्यानंतर इथे असा तो ब्रेकआउट देतो, पुन्हा तो असा खाली येतो. तर हे जे ओव्हरऑल मुवमेंट आहे, हे मुवमेंट होत असताना हे जे चार्ट असतात, हे प्राइस चार्ट असतात, याच्यामध्ये एक विशिष्ट स्पेसिफिक आफ्टर ओव्हरऑल मुवमेंट एक अशी स्पेसिफिक आपल्याला जॉमेट्रिक फिगर फॉर्म झाल्यासारखी दिसते. स्पेसिफिक जॉमेट्रिक शेप फॉर्म झाल्यासारखा आपल्याला दिसतो. आता हे जॉमेट्रिक शेप म्हणजे कसे, तर कधी कधी बघा आपल्याला ट्रायंगल्सचं फॉर्मेशन होताना दिसते. असा प्राइस वाढतं, खाली येतं, वाढतं, वर येतं, खाली येतं. जर याला आपण याचे जे हाय पॉइंट आहेत हे जर असे कनेक्ट केले आणि याचे जेवढे स्विंग लो पॉइंट आहेत हे जर आपण ट्रेंड लाईन असे कनेक्ट केले, तर हा जो शेप फॉर्म झालेला आहे हा आपल्याला एका ट्रायंगल सारखा वाटतो, बरोबर. कधी कधी काय होतं की प्राइस वर जातं, खाली येतं, वर जातं, अप अँड डाऊन मुवमेंट मध्ये हायर लेवलला एक स्विंग हायस फॉर्म करतात आणि लोअर लेवलला स्विंग लोज तयार करतात. मग हे जर आपण कनेक्ट केलात तर आपल्याला असा एक बॉक्स तयार झाल्यासारखा दिसतो आणि हा जो बॉक्स आहे हा रेक्टँगल शेपचा आपल्याला दिसून येतो, रेक्टँगल शेप, राईट. कधी कधी प्राइस अशी वर गेली, इथे बघा खाली येते, पुन्हा वर जाते, खाली येते. तर हा जो एवढा शेप आपल्याला दिसतो आहे हा हा आपल्याला एम सारखा दिसतो, अल्फाबेटिकल स्ट्रक्चर एम. याला डबल टॉप सुद्धा म्हणतात. हा पहिला टॉप आहे, हा दुसरा टॉप आहे. मग असा हायर लेवलला असे डबल टॉप होताना दिसतात कधी आपल्याला. त्याचप्रमाणे याच्या विरुद्ध जेव्हा अशी प्राइस अशी खाली येईल है ना, खाली सपोर्ट घेईल, वर जाईल, खाली सपोर्ट घेईल, पुन्हा वर निघून जाईल, तर हा जो पॅटर्न तयार झालेला आहे हा एमच्या उलटा, म्हणजे हा डब्ल्यू पॅटर्न तयार झाल्यासारखा दिसतो आपल्याला, डब्ल्यू. ओके. तर अशा पद्धतीने जेव्हा प्राइस मूव्ह करत असते एका विशिष्ट भागामधून, त्याची जर्नी स्टार्ट होते आणि वर जाते, खाली येते, वर जाते, खाली येते, असं फिरत असताना चार्टवर आपल्याला एक स्पेसिफिक जॉमेट्रिक शेप तयार होताना आपल्याला आढळतात. मग त्याला आपण काय करतो, मग ते आयडेंटिफाय कसे करायचे असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक नॉलेज हवं असतं, ते म्हणजे सपोर्ट, रेझिस्टन्स. याच्यासाठी आपल्याला चार्टवरती काय करावं लागेल, सपोर्ट अँड रेझिस्टन्स मार्क करावे लागेल, पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट, आपल्याला दुसरं नॉलेज कशाचं हवं, तर आपल्याला ट्रेंड लाईन्स ड्रॉ करता यायला पाहिजे, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. सपोर्ट रेझिस्टन्स सपोर्ट अँड रेझिस्टन्स मार्क करता यायला पाहिजे, ट्रेंड लाईन्स आपल्याला ड्रॉ करता यायला पाहिजे. नंतर थर्ड, आपल्याला व्हॉल्यूमचं नॉलेज असणं आवश्यक आहे, व्हॉल्यूमला आपण स्टडी करू शकलो पाहिजे, इतपत आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. अँड द फोर्थ इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर एवढं आपल्याला नॉलेज असणं आवश्यक आहे. एवढं जर नॉलेज आपल्याला असेल तर आपण इझिली चार्टवरती हे जेवढेही शेप आहेत, जॉमेट्रिक शेप, हे जॉमेट्रिक शेप आपण काय करू शकतो, मार्क करू शकतो. आणि मग याला ट्रेड कसं करायचं, तर याचे काही नियम आहेत, कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन जर फॉलो होत असेल तर आपण त्याच्यानुसार आपण याला ट्रेड करू आणि आपले डिझायर्ड टार्गेट आल्यानंतर आपण प्रॉफिट बुक करू. ओके. तर याचं वैशिष्ट्य काय आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर आपण
आता ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे, इथे आपल्याला दिसतंय की इथे एक सपोर्ट तयार झाला, इथे पण सपोर्ट आहे. मग ही ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर याला आपण शॉर्ट करू, राईट. सॉरी, ही सपोर्ट लेअर ब्रेक केल्यानंतर याला आपण शॉर्ट करू, वरती आपण स्टॉप लॉस लावू, इथे आपण याला शॉर्ट करू. मग शॉर्ट केल्यानंतर मग आता ही सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर आता शॉर्ट तर केलंय ना आपण याला, बट आता मग टार्गेट काय, हा आपला समोर एक प्रश्न आहे. टार्गेट काय असेल? तर हे जे चार्ट पॅटर्न्स आहेत, प्राइस पॅटर्न्स आहेत, हे आपल्याला टार्गेट आयडेंटिफाय करण्याकरिता आपल्याला हे खूप मदतगार साबित होत असतात. जसं की आपण पाहिलंय आधीच्या लेक्चर्समध्ये की एक जर असा ट्रेड विशिष्ट रेंजमध्ये जर स्टॉक ट्रेड करत असेल आणि तो जर त्याचा रेझिस्टन्स ब्रेक करून वर निघत असेल, तर आफ्टर ब्रेकआउट आपण इथे काय घेतो, एंट्री घेतो, राईट. आणि याच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवू. मग इथे आपल्याला दोन गोष्टी क्लिअर झाल्या. कुठल्या कुठल्या? एक म्हणजे रिस्क, सेकंड वन इज एंट्री. बट टार्गेट काय असायला पाहिजे ते मात्र अद्याप क्लिअर नाही. हा आपल्या समोर प्रश्नचिन्हच आहे. कारण कुठलीही जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक होतोय किंवा रेझिस्टन्स लेअर ब्रेक होतं किंवा सपोर्ट लेअर ब्रेक होतोय, याच्यावरनं आपण एंट्री तर घेतो, बट टार्गेट कसा फाइंड आउट करणार ते आपल्याला कळत नाही, कारण त्याच्यामध्ये ते आपण शिकलेलोच नाहीये. तर इफेक्टिव्हली आपण जर टार्गेट जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्राइस पॅटर्न्सचा अभ्यास करणे गरजेचं असते. हे प्राइस पॅटर्न सांगतात आपल्याला की तुमचा टार्गेट काय असेल. म्हणजे हे प्राइस पॅटर्नचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्राइस पॅटर्न्स हे याच्यामध्ये ऑल इन वन, म्हणजे प्राइस पॅटर्नचा स्टडी केल्यानंतर आपल्याला रिस्क मॅनेजमेंट पण आपल्याला कळते. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे दॅट इज स्टॉप लॉस काय असावा, एंट्रीची पण आपल्याला आयडिया येते, क्लिअर कट एंट्री आपल्या होतात. अँड आतापर्यंत जे आपण पाहिलं होतं की टार्गेट आपण कसं आयडेंटिफाय करायचं, कसं मार्क करायचं, ते आपण बघितलं नव्हतं. ओके, तर ते सुद्धा आपल्याला या प्राइस पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर आपला हा जो प्रश्न आहे याचं सुद्धा निराकरण होईल. म्हणजे आता आपल्या तिन्ही गोष्टी इथे क्लिअर होतील. कुठल्या कुठल्या? रिस्क, एंट्री अँड टार्गेट. म्हणूनच हा मी तुम्हाला मेसेज करून सांगितलं होतं सर्वांना की टुडेज लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट, है ना. तर आपण आता एक सुरुवात करूया, काही प्राइस पॅटर्न्सचं स्टडी करूया आपण. तर त्याच्यासाठी पहिले तर प्राइस पॅटर्न्स तुम्ही लिहा. 3 प्रकारचे प्राइस पॅटर्न्स आपल्याला स्टडी करायचे. 3 टाइप्स. पहिला जो प्रकार आहे तो आहे कंटिन्युएशन. कंटिन्युएशन. दुसरा जो प्रकार आहे तो आहे रिव्हर्सल. दॅट इज कंटिन्युएशन म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशन, ट्रेंड रिव्हर्सल. आणि तिसरा आहे डिपेंड्स ऑन कंडिशन. डिपेंड्स ऑन कंडिशन. या 3 कॅटेगरीज मध्ये आपल्याला प्राइस पॅटर्नचा स्टडी करायचा आहे. इट्स अ व्हास्ट टॉपिक. हा काही म्हणजे 1 आणि 2 दिवसाचा टॉपिक नाही, कारण याच्यामध्ये बरेच प्रकारचे पॅटर्न्स असतात. त्यांना स्टडी करायला, आत्मसात करायला आपल्याला बराच वेळ लागतो. तर कंटिन्युएशन मध्ये कुठले प्राइस पॅटर्न्स आपल्याला बघायचे आहेत? अतिशय महत्त्वाचा जो आहे तो आहे पहिला, इथे देतो मी तुम्हाला, तो आहे पोल अँड फ्लॅग पॅटर्न. याचाच मध्ये एक दुसरा सब टाइप याचा येतो, तो म्हणजे पोल अँड पेनंट. हे कमी असं सारखेच आहे. ओके, एका म्हणून एकाच्या मध्ये घेतला पण याला. याचा जो दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे कप अँड हँडल पॅटर्न. तिसरा जो याचा मध्ये प्रकार आहे तो आहे पोल अँड फ्लॅग. सेकंड वन इज कप अँड हँडल. आणि तिसरा आहे तो ट्रायंगलचा एक प्रकार येतो, त्याला नाव आहे असेंडिंग ट्रायंगल.
असेंडिंग ट्रायंगल. हे 3 प्रकार आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. तर जे फ्रिक्वेंटली येतात चार्टमध्ये, वारंवार जे आपल्याला पॅटर्न्स दिसणार आहेत, ते दिसणार आहे हा पहिला प्रकार आणि हा तिसरा प्रकार. कप अँड हँडल हा रेअर चार्ट पॅटर्न आहे, हा आपल्याला नेहमी दिसत नाही चार्टमध्ये. ओके, तर आता रिव्हर्सल्सचे प्रकार बघूया आपण. रिव्हर्सल मध्ये जे फ्रिक्वेंटली येतात, नेहमी आपल्याला चार्टमध्ये दिसतात, ते असतात डबल और ट्रिपल, डबल और ट्रिपल ना, ट्रिपल टॉप और बॉटम. आता हे काय लिहिलंय मी, तुम्ही म्हणाल की कसं काय लिहिलंय आपण. एकतर डबल बॉटम तयार होईल, किंवा आता समजा मार्केट जर डाऊन जात असेल, मार्केट जर डाऊन मुवमेंट करत असेल, ओके, तर मग तो काय करेल, कुठेतरी सपोर्ट घेईल, इथे सपोर्ट घेईल आणि इथून तो वर जाईल. तर हा झाला पहिला बॉटम, फर्स्ट बॉटम. मग वर गेल्यानंतर पुन्हा तो हळूहळू खाली येतो, कारण याच्यामध्ये सेलिंग प्रेशर असते. एकदम इथून हा टर्न होऊन वर जात नाही, याच्यामध्ये सेलिंग प्रेशर राहते, खाली येतो. पुन्हा जर तो त्याच एका विशिष्ट लेवलला जर सपोर्ट फॉर्म करत असेल आणि वर जात असेल, दिस इज युअर सेकंड बॉटम. आणि आधीचा जो रेझिस्टन्स होता हा इथे जर अटकत असेल आणि पुन्हा इथून खाली येत असेल आणि त्याच लेवलला जर तो सपोर्ट घेऊन वर जात असेल, दॅट इज युअर थर्ड बॉटम. तर अशा पद्धतीने इथे ट्रिपल बॉटमचं स्ट्रक्चर काय होईल, तयार होईल. आणि जेव्हा हे जे इथे जे यांनी हे रेझिस्टन्स तयार केलेले आहेत, हे रेझिस्टन्स आपण एका अशा ट्रेंड लाईननी ड्रॉ करू, आणि जेव्हा इथे वरती ब्रेकआउट येईल त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय करू शकतो, एंट्री करू शकतो. म्हणजे इतका आपल्याला काय करावं लागेल, वाट बघावं लागेल, कशासाठी, मार्केटला रिव्हर्स होण्यासाठी. मार्केट जर एखादा जर डाऊनफॉलचं जर मार्केट असेल तर ते एकदम असं अप ट्रेंड मध्ये शिफ्ट होणार नाही, तर ते थोडा वेळ घेईल, तिथे ते वेळ घालवेल आणि एक विशिष्ट स्ट्रक्चर तयार करेल. तर कधी कधी ते डबल बॉटम तयार करेल, तर कधी ते ट्रिपल बॉटम तयार करेल. आता एक हा झाला प्रकार. आता दुसरा प्रकार पाहू आपण. कुठला, जर मार्केट जर असा कंटिन्यू अप मुवमेंट देत असेल, कुठेतरी त्याला रेझिस्टन्स येईल, प्रॉफिट बुकिंग येईल, खाली येईल, राईट, पुन्हा ते वर जाण्याचा प्रयत्न करेल, पण तिथेच ते थांबत असेल कमी जास्त फरकामध्ये, त्याच रेझिस्टन्स वरून ते खाली रिव्हर्स होत असेल, तर इथे जो सपोर्ट आहे हा सपोर्ट आपण काय करू, अशी लाईन ड्रॉ करणार. आणि हे इथे जर हा सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर इथे आपण याला शॉर्ट करणार, राईट. तर इथे काय तयार झालेलं आहे बघा, इथे अशी आपण जर लाईन इथे ड्रॉ केली, तर पहिला जो आहे हा आला फर्स्ट टॉप, आणि हा जो आहे हा सेकंड टॉप. म्हणजे अशा पद्धतीने अपट्रेंड मध्ये असणाऱ्या मार्केटमध्ये आपल्याला डबल टॉपचं स्ट्रक्चर आढळतं. तर डाऊन ट्रेंड मध्ये असणाऱ्या, इथे बघा हा डाऊन ट्रेंड मध्ये होतं मार्केट, अशा डाऊन ट्रेंड मध्ये असणाऱ्या मार्केटमध्ये आपल्याला कोणतं स्ट्रक्चर आढळेल, बॉटमचं स्ट्रक्चर आढळेल. तर मग आपण वेट करायला पाहिजे की मार्केट केव्हा बॉटम आउट होतो, केव्हा बॉटम फॉर्म करते, आणि नंतरच आपण एंट्री घ्यायला पाहिजे. ते आपण चार्टवर डिस्कस करणार आहोत. लेटेस्ट जो काही सिनेरिओ आहे मार्केटचा तो आपण चार्टवर बघणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे बघा, याला रिव्हर्सल का म्हटलेलं आहे, कारण यांनी विरुद्ध काम केलेलं आहे. हे असे पॅटर्न्स आहेत की हे काउंटर ऍक्शन घेत असतात. तर काउंटर ऍक्शन म्हणजे कसं, की बघा इथे आता हा अप मार्केट होतं, राईट, याला कुठेतरी पॉज, कुठेतरी याला काय आलेलं आहे, याच्यामध्ये करेक्शन आलेलं आहे. म्हणजे जर याची जर जेवढी मुवमेंट झालेली असेल तिथे कुठेतरी मार्केट हॉल्ट थांबतं, आणि याच्या अगेन्स्ट मध्ये काउंटर एक ट्रेंड एस्टॅब्लिश होतो. आणि हा काउंटर ट्रेंड एस्टॅब्लिश होण्याच्या आधी एक विशिष्ट, एक स्पेसिफिक पॅटर्न चार्टमध्ये तयार होत असतं, आणि त्या पॅटर्नला आपण आयडेंटिफाय करतो त्या पॅटर्नला, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप असं स्ट्रक्चर आपल्याला आढळते, आणि नंतर आपल्याला प्राइस रिव्हर्सल आपल्याला ते दिसते. म्हणूनच मग याला कोणतं पॅटर्न म्हणतात,
प्राइस रिव्हर्सल किंवा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न याला आपण म्हणतो. मग कंटिन्युएशन मध्ये काय फरक आहे? तर कंटिन्युएशन कसं राहील? जर मार्केट जर अप ट्रेंड मध्ये मूव्ह होत असेल तर ते थोडा वेळ थांबते. साइडवेज, कन्सोलिडेशन असे याला नाव आहेत. ओके, कुठले कुठले नाव आहे त्याला? साइडवेज मार्केट किंवा याला कुणी कन्सोलिडेशन असे सुद्धा म्हणतात. मग काय महत्व आहे साइडवेज आणि कन्सोलिडेशनचं? तर साइडवेज आणि कन्सोलिडेशन मधून नवीन एक मुवमेंट तयार होत असते. एक नवीन एक दिशेने तो मार्केट काय होत असते? मूव्ह होत असते. आणि असं अप ट्रेंड मध्ये असताना जर असं साइडवे मार्केट झालं असेल तर आपण काय करणार आहोत? याचे जेवढेही टॉप आहेत ते ट्रेंड लाईननी असे मार्क करणार आणि जेवढेही याचे बॉटम आहेत ते पण मार्क करणार. राईट? अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर तयार झालं. मग जेव्हा हे अपसाइड ब्रेकआउट होईल तेव्हा आपण याच्यामध्ये एंट्री घेऊ. त्याला म्हणतो आपण कंटिन्युएशन. म्हणजे अपट्रेंड जो आहे तो अपट्रेंड पुन्हा काय झालेला आहे? इथून कंटिन्यू झालेला आहे आणि पुन्हा मार्केट इथून वर निघून जाईल. इथे ते कंटिन्यू झाले. राईट? अशा पद्धतीने याला काय म्हणतो आपण? कंटिन्युएशन. तर इथे वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहिला इथे आपण पाहिला होता डबल टॉप किंवा डबल बॉटम. ओके, नंतर दुसरा जो पार्ट आहे तो आहे, दुसरा जो याचा एक टाइप आहे तो आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता माणसाला जसं एक डोकं असते आणि दोन शोल्डर असते त्याप्रमाणे हे पॅटर्न आपल्याला दिसते. हेड अँड शोल्डर म्हणजे कसं? तर ते आपण पाहू. हेड अँड शोल्डर पॅटर्न ना, तर याच्यामध्ये एक डोकं, याच्या नावावरून आपल्या लक्षात येऊन राहिलेलं आहे की याच्यामध्ये काय आहे? दोन शोल्डर आहेत आणि एक काय आहे? डोकं आहे. मग आता कसं की बघा, जर अपट्रेंड मध्ये मार्केट असेल, हे पण रिव्हर्सल आहे, प्राइस काय होणार आहे? रिव्हर्स होणार आहे. मार्केट जर अपट्रेंड मध्ये असेल कुठेतरी ते रेझिस्टन्स घेतं आणि तिथून खाली येतं. पुन्हा मार्केट एक कुठेतरी सपोर्ट घेऊन असं जोरात वर जायला लागतं. राईट? पण पुन्हा ते कन्सोलिडेट करून ते हळूहळू खाली येतो आणि त्याच सपोर्टवर येतो. नाव पुन्हा त्याच्यामध्ये तेजी येते, वर जातं. बट इथे बुल पॉवर कमी पडते आणि हा जो आधीचा जो हाय पॉइंट आहे हा हाय पॉइंट ब्रेक होत नाही आणि मार्केट कुठेतरी रेझिस्टन्स फेस करून पुन्हा खाली यायला लागते. आणि हे जे काही दोन सपोर्टचे पॉइंट आहेत याला आपण काय करणार? अशा विशिष्ट ट्रेंड लाईननी याला आपण असं मार्क करणार आणि हा इथे ब्रेकडाऊन देऊन मार्क खाली निघून जातो. आता हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे याच्यामध्ये जो हा मधला पार्ट आहे हा असतो हेड आणि हे जे दोन आजूबाजूचे पार्ट आहेत याला म्हटलं जाते शोल्डर 1 अँड शोल्डर 2. ओके, अशा पद्धतीने कधी तुम्हाला डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप दिसतील तर कधी तुम्हाला असे हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसणार. राईट? मग याच्या विरुद्ध आता हे झालं अप ट्रेंड मध्ये. अप ट्रेंड मध्ये असा फॉर्म झाल्यानंतर एक आपल्याला करेक्शन मार्केटमध्ये दिसते आणि इथून आपल्याला एक चांगली मुवमेंट आपल्याला खाली दिसते. याच्या विरुद्ध जर आपण बोलायला गेलो तर कसं दिसेल? याच्या विरुद्ध आता तुम्ही इमॅजिन करा की मार्केट जर डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर कुठेतरी ते सपोर्ट फॉर्म करेल, पुन्हा वर जाईल. राईट? पुन्हा खाली येईल, हा सपोर्ट जो आहे तो ब्रेक करेल. बट कालांतराने पुन्हा ते वर येईल, पुन्हा असा खाली येऊन तिथे कुठेतरी ते सपोर्ट घेईल आणि मार्केट ही जी काही ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक करून वर निघून जाईल. आता सेम केस उलट झालेली आहे. हा शोल्डर 1 आहे, हा तुमचा हेड आहे आणि हा शोल्डर 2 आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथे इन्व्हर्स हेड अँड शोल्डरचा असा पद्धतीने इथे काय तयार झालेला आहे? पॅटर्न तयार झालेला आहे. इन्व्हर्स हेड अँड शोल्डर. तर हेड अँड शोल्डर मध्ये आपल्याला दोन प्रकार बघायचे आहे. एक बघायचा हेड अँड शोल्डर आणि दुसरा आहे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर. ओके,
तर हे दोन महत्वाचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहे आणि हे नेहमी नेहमी चार्टमध्ये आपल्याला दिसणार आहेत. त्याच्यामुळे या दोन टाइप्सचा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे रिव्हर्सल मध्ये. तर कंटिन्युएशन मध्ये आपण अभ्यास करू असेंडिंग ट्रायंगल आणि पोल अँड फ्लॅग किंवा पोल अँड पिनंट. आता ज्याप्रमाणे अपट्रेंडच्या कंटिन्युएशन मध्ये हे अपट्रेंड मध्ये अपट्रेंड मध्ये असेंडिंग ट्रायंगल तयार होतो, त्याचप्रमाणे डाऊन ट्रेंड मध्ये डिसेंडिंग ट्रायंगल तयार होतो. हे तयार होईल डाऊन ट्रेंड मध्ये. ओके. तर असे हे 4 प्रकार आहेत कंटिन्युएशन मध्ये. हे दोन महत्वाचे प्रकार पाहिले आपण रिव्हर्सल मध्ये. आणि तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे वेज. वेजेस. वेज म्हणजे छन्नी मराठीत. छन्नी हतोडा माहिती आहे आपल्याला सर्वांना. तो छन्नी आहे ना. तर वेज मध्ये सुद्धा दोन प्रकार पडणार आहेत, कारण अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट असते. एक असतं फॉलिंग वेज आणि दुसरं असतं रायझिंग वेज. रायझिंग म्हणजे वाढणार, दुसरं वेज असतं फॉलिंग. तर हे असे वेज स्ट्रक्चर पण आपल्याला मार्केटमध्ये कधी कधी दिसतात. तर हे 3 प्रकार आपण ट्रेंड रिव्हर्सल मध्ये अभ्यासू. हे 4 प्रकार आपण बघणार आहोत कंटिन्युएशन मध्ये. आणि डिपेंड्स ऑन कंडिशन जो तिसरा प्रकार आहे त्याच्याबद्दल थोडंसं आता बघूया आपण की हा नेमका काय आहे. डिपेंड्स ऑन कंडिशन. कधी कधी मार्केटमध्ये याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे ट्रायंगल. हा कोणता ट्रायंगल आहे तर हा सिमेट्रिक ट्रायंगल. सिमेट्रिक ट्रायंगल. सिमेट्रिक ट्रायंगल कसा असतो अशा पद्धतीने तयार. याच्या या दोन्ही भुजा बाजू ह्या सारख्या असतात म्हणून याला सिमेट्रिक ट्रायंगल म्हणतो आपण. समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण सिमेट्रिक ट्रायंगल. याचं वैशिष्ट्य काय आहे की याने जर अपसाइड ब्रेकआउट दिला तर इथे आपण लॉंग हा ट्रेड आयडेंटिफाय करू, आणि जर यांनी जर डाऊन साइड ब्रेक केला तर याला आपण काय करू शॉर्ट करू. म्हणजे पहिले आपण कंक्लुजन काढू शकत नाही की आता मार्केट वर जाईल की डाऊन खाली जाईल. याच्यासाठी आपल्याला ब्रेकआउट होण्यास्तव आपल्याला वाट बघावं लागते. म्हणून मी तिथे काय सांगितलेलं आहे डिपेंड्स ऑन कंडिशन. आणि दुसरा जो याच्यामध्ये प्रकार आहे तो आहे रेक्टँगल. ज्याप्रमाणे ट्रायंगल आहे त्याचप्रमाणे रेक्टँगल. आता समजा असा रेक्टँगल मध्ये एका विशिष्ट याच्यामध्ये जर स्टॉक ट्रेड करत असेल तर हा जोपर्यंत हा ब्रेकआउट देत नाही अपसाइड और डाऊन साइड तोपर्यंत आपण याच्यामध्ये संभ्रमातच राहू की मार्केटला अप जायचं आहे, म्हणजे स्पेसिफिक स्टॉकला अप मुवमेंट द्यायची आहे की डाऊन मुवमेंट द्यायची आहे हे इथे क्लिअर होत नाही. कुठपर्यंत क्लिअर होणार नाही जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत. म्हणूनच इथे आपण क्लिअर कट सांगू शकत नाही की हे कंटिन्युएशन पॅटर्न आहे की रिव्हर्सल पॅटर्न आहे. जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत त्याच्यामधून आपण काहीही गेस करू शकत नाही. म्हणून इथे आपण असं याला मेन्शन केलेलं आहे की डिपेंड्स ऑन कंडिशन. असं हे 3 कॅटेगरीमध्ये आपण चार्ट पॅटर्न्सचा अभ्यास करणार आहोत. ओके, ही झाली थेअरी. तर आता याच्यामध्ये आपण 1 बाय 1 स्टडी करूया. तर पहिला जे आहे पहिला प्रकार आहे तो आहे कंटिन्युएशनचा आपण स्टडी करणार. कंटिन्युएशन. कंटिन्युएशन मध्ये अतिशय महत्वाचा पहिला प्रकार तुम्हाला मी सांगितला की पोल अँड फ्लॅग. आता पोल अँड फ्लॅग किंवा पिनंट. ओके, कधी कधी फ्लॅग तयार होईल किंवा पिनंट. आता हे पोल अँड फ्लॅग काय आहे? साध्या सरळ शब्दामध्ये झेंडा तुम्ही पाहिलेला आहे. आता झेंडा कसा असते की झेंडामध्ये एक मोठा एक असा रॉड आपल्याला दिसतो, राईट, आणि त्याच्या बाजूला असा आपल्याला काय दिसते फ्लॅग दिसते, बरोबर आहे.
हा झाला पोल अँड फ्लॅग. दुसरा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे पेनंट. पेनंट म्हणजे आपले भगवे झेंडे पहा, मंदिरावर वगैरे असतात. रॉड असतो आणि अशा पद्धतचा तो असतो, त्याला पेनंट म्हणतो आपण. आठवा तुम्ही, काही झेंडे तुम्हाला अशा पद्धतीचे दिसतात, ए फिगर ए, आणि काही झेंडे तुम्हाला बी दिसतात, याला पेनंट असं म्हणतात. आता याचं वैशिष्ट्य काय आहे बघा. आता याला ट्रेड कसं करणार आपण, तर जेव्हा या पेनंट मधून ब्रेकआउट येईल किंवा या पोल आणि या फ्लॅग मधून ऑफसाइड ब्रेकआउट येईल, तेव्हा आपण काय करणार आहे, एंट्री करणार आहे. इथे पण एंट्री करू, इथे पण एंट्री करू. प्रोव्हाइडेड दॅट की हा जो पोल तयार झालेला आहे, या पोल मध्ये व्हॉल्यूम जे आहे हे व्हॉल्यूम जास्त असायला पाहिजे, हाय व्हॉल्यूम. कशामध्ये, हाय व्हॉल्यूम इन पोल. आणि हा जो फ्लॅग आहे, या फ्लॅग मध्ये लो व्हॉल्यूम असायला पाहिजे, लो व्हॉल्यूम इन फ्लॅग. सेम कंडिशन इथे, लो व्हॉल्यूम इन पेनंट. पेनंट मध्ये व्हॉल्यूम हे कमी असायला पाहिजे. तर हा जो रॉड आहे, या रॉड मध्ये कसं असायला पाहिजे व्हॉल्यूम, ही हाय व्हॉल्यूम असायला पाहिजे. कंडिशन पहिली ही आपण चेक करणार. ओके. सेकंड कंडिशन आपण काय चेक करणार, की ही जी ब्रेकआउट कॅन्डल आहे, ब्रेकआउट कॅन्डल. आता सेकंड कंडिशन मध्ये आपण ब्रेकआउट कॅन्डल बघणार आहोत. कंडिशन 1 ही झाली व्हॉल्यूम टेस्ट. कंडिशन 2 ब्रेकआउट कॅन्डल. तर ब्रेकआउट कॅन्डल ही बिग असायला पाहिजे, मोठी, बिग कॅन्डल विथ हाय व्हॉल्यूम. बिग वन आणि हाय व्हॉल्यूम त्याच्यामध्ये असायला पाहिजे. ही दुसरी कंडिशन आपण चेक करू. ओके. आणि जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेणार नाही. ओके. आणि द थर्ड कंडिशन इज, मग आता तिसरी कंडिशन म्हणजे अशी कंडिशन नाही आहे. आता तिसरी मग आता एंट्री आहे. आता एंट्री कसं घेणार, ब्रेकआउट आल्यानंतर ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती आपण काय घेणार आहोत, एंट्री घेणार आहोत. ओके. आफ्टर ब्रेकआउट. मग स्टॉप लॉस काय असेल, तर स्टॉप लॉस असेल एकतर या फ्लॅगच्या हाफ तुम्ही स्टॉप लॉस देऊ शकता, किंवा हा जो फ्लॅग तयार झालेला आहे याच्या लो ला तुम्ही काय लावू शकता, तुमचा स्टॉप लॉस लावू शकता. सिमिलरली हा जो पेनंट तयार झालेला आहे, पेनंटच्या खाली इथे काय लावणार आपण, स्टॉप लॉस लावणार. हा झाला स्टॉप लॉस. नाउ थर्ड वन इज युअर टार्गेट. मग टार्गेट काय असायला पाहिजे, तर जेवढी हाईट या पोलची आहे तेवढी हाईट आपण मेजर करणार इन टर्म्स ऑफ रुपीज. आणि इतकी हाईट आपण काय करणार आहोत, या ब्रेकआउट कॅन्डल पासून वरती एक्सपेक्ट करणार आहोत. म्हणजे हे जर 10% ची असेल तर या ब्रेकआउट जिथून झाला त्या पॉइंट पासून, ब्रेकआउट कॅन्डलच्या नंतर नाही, ब्रेकआउटचा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून वरती 10% च्या जवळपास, म्हणजे ही मुवमेंट जेवढी झालेली असेल इथून हे तेवढी मुवमेंट आपण काय करणार आहोत, टार्गेट म्हणून एक्सपेक्ट करणार आहे. म्हणजे टार्गेट असेल हाईट ऑफ पोल, हाईट ऑफ पोल. जेवढा पोलची हाईट आहे तेवढंच आपलं टार्गेट असेल. तर स्टॉप लॉस काय असेल, पेनंटच्या खाली किंवा या फ्लॅगच्या लो पॉइंटला आपला काय असेल, स्टॉप लॉस असेल. तर अशा पद्धतीने पोल अँड फ्लॅग पॅटर्न किंवा पोल अँड पेनंट पॅटर्नला काय केलं जातं, ट्रेड केलं जातं. पुन्हा एकदा रिव्हिजन करूया आपण. तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, पोल अँड फ्लॅग. तर सगळ्यात पहिले आपण पाहिलं की पोल कसा तयार होतो. तो पोल हा अशा ग्रीन कॅन्डल्सनी बनायला पाहिजे. आणि या ग्रीन कॅन्डल ज्या आहेत हे अशा तगड्या असायला पाहिजे, मोठ्या असायला पाहिजे. ओके. अशा पद्धतीने बॅक टू बॅक 3-4 दिवस जर रॅली आली असेल तर त्याला आपण पोल म्हणतो. पोल म्हणजे काय असं नाही आहे
की छोटीशी अशी अशा कॅन्डल बनवून राहिल्या, याला पोल नाही म्हणणार आपण. पोल म्हणजे खंबा होते, आणि खंबा आठवा वर पाहावं लागते खंबा पाहासाठी. खंबे काय अशी का स्टंप सारखे, हा स्टंप म्हणू आपण याला. काय म्हणणार आपण याला? स्टंप. आपल्याला स्टंप नाही शोधायचे आहे, आपल्याला पोल शोधायचा आहे. पोल शोधायचा आपल्याला 10 फुटाचा वरती, म्हणजे आपल्यापेक्षा मोठा असला पाहिजे, तगडा असला पाहिजे. असं आपण काय शोधणार आहोत? एक पोल शोधणार आहोत. पोल तयार झाल्यानंतर याच्या आपण व्हॉल्यूम पाहणार. तर व्हॉल्यूमचे बार सुद्धा असे तगडे असायला पाहिजे, मोठे मोठे. हे झालं व्हॉल्यूम. आता नंतर तयार काय होईल? नंतर तयार होईल ते म्हणजे याच्यामध्ये फ्लॅग. तर फ्लॅग तयार होत असताना अशा छोट्या कॅन्डल्सनी फ्लॅग तयार व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने फ्लॅग तयार व्हायला पाहिजे. ओके, मग आपण काय करणार? आपण आपल्याला जे नॉलेज आहे कशाचं? ट्रेंड लाईनचं. आता हे जे स्विंग हाय पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट आहे, याला काय करणार आपण? असं मार्क करणार. आणि हे जे लो पॉइंट आहेत याला आपण असं मार्क करणार. राईट? तर हा झाला तुमचा फ्लॅग. मग आपण काय करणार? जोपर्यंत इथे ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपण काय नाही, आपण याला फक्त ऑब्झर्व करणार. आता याचं आपण बघणार व्हॉल्यूम. तर याच्यामध्ये जे काही व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी आहे, ही व्हॉल्यूम ऍक्टिव्हिटी जी आहे ही अशी कमी असायला पाहिजे, कमी जास्त फरकात अशी. म्हणजे असं व्हॉल्यूम असं ड्राय व्हायला पाहिजे, ड्राय व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम का ड्राय होतो? कारण त्याच्यामध्ये कुठली ऍक्शनच होत नाही, ट्रेडिंग होत नाही जास्ती त्याच्यामध्ये, म्हणून त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी होते. व्हॉल्यूम म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला? व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज अ नंबर ऑफ ट्रेडेड क्वांटिटी. हे असते व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम जर कमी होऊन राहिलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की या झोनमध्ये, म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये, या दिवसांमध्ये याच्यामध्ये कमी प्रमाणात ट्रेडिंग झालेली आहे, हे त्याचं निदर्शन आहे. मग आता आपण काय करायला पाहिजे? आता आपण याचा ब्रेकआउटची वाट पाहू. ब्रेकआउट अशी तगड्या कॅन्डल न झालं पाहिजे, आणि याचं जे ब्रेकआउट व्हॉल्यूम आहे ते सुद्धा असं भारी तयार झालं पाहिजे. जे आधीच्या कॅन्डलच्या एकदम मोठेच, एकदम असं डबल ट्रिपलच असायला पाहिजे हाईट. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, इथे काही आपण आकडेवारी चेक नाही करत बसणार आहे, एका नंबर मोजत बसणार आहे का आपण? व्हॉल्यूम किती वाढला आहे ते मिलियन्स मध्ये बघणार आहोत का? नाही. आपण काय बघणार आहोत? फक्त हाईट. कशाची हाईट? या व्हॉल्यूम बारची हाईट आपण पाहणार आहोत, जे नजरेत भरणारी असली पाहिजे, जी शोधावी नाही लागली पाहिजे, ते आपल्याला दिसली पाहिजे. ते उठून अशी, म्हणजे 4 चौकात एखादी मुलगी असते उंचपुरी, ते कशी तिला बघावं लागते का आपल्याला? नाही, ते अशी उठून दिसते, है ना? सर्वांचं लक्ष तिच्याकडे जाते. व्हाय? बिकॉज ऑफ हर हाईट. मग त्याचप्रमाणे इथे अशी ही लाल साडी घालून आलेली असं समजा तुम्ही, सॉरी हिरवी साडीवाली, हिरव्या साडीवाली ही जी मुलगी आहे, ही इथे तुम्हाला दिसल्यानंतर तुमचं लगेच लक्ष इकडे गेलं पाहिजे, है ना? इथे एक ही आणि हे दुसरी हिरव्या साडीवाली, हे याची बहीण, हे अशा दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन आपल्याला दिसेल, कॉम्बिनेशन कोणतं कोणतं कॉम्बिनेशन? बिग ग्रीन कॅन्डल अँड बिग व्हॉल्यूम बार, बिग व्हॉल्यूम बार, हे जर कॉम्बिनेशन आपल्याला भेटत असेल तर आपण काय करायला पाहिजे? नंतर आपण एंट्री करायला पाहिजे टॉप ऑफ धिस कॅन्डल. आणि स्टॉप लॉस जो आहे याच्याकडे लो पॉइंट जो असेल, या कॅन्डलचा, ब्रेकआउट कॅन्डलचा लो पॉइंट जो असेल, तो असेल आपला स्टॉप लॉस. राहिला प्रश्न टार्गेटचा. तर आपण हे जे हाईट आहे तुम्हाला सांगितलं, ही हाईट आपण अख्खी मोजणार, आणि हे असं इथे कॉपी पेस्ट करणार, आणि या ब्रेकआउट कॅन्डलच्या वरती तितकंच आपलं काय असणार आहे? टार्गेट असणार आहे. तर अशा पद्धतीने
हे कंटिन्युएशन पॅटर्न जे आहे हे ट्रेड केलं जातं पोल अँड फ्लॅग. मग आता पेनंट म्हणजे काय? सेमच कॉन्सेप्ट आहे. पेनंट म्हणजे काही असं वेगळं नाहीये, त्याला फक्त ते वेगळं दिसते म्हणून त्याला आपण काय केलेलं आहे, वेगळं नाव दिलेलं आहे. तर पेनंट कसं तयार होईल? पेनंट हे एका अशा ह्या अशा पद्धतीनं तयार. तर याच्यामध्ये त्या कॅन्डल असेल, अशा पद्धतीने त्या कॅन्डल असेल, एवढाच हा फरक असतो याच्यामध्ये, दुसरा काही नाही. लॉजिक सेम आहे, सेमच लॉजिक वरती त्याच्यामध्ये ट्रेड केला जाते. इथे पण आपण काय करणार, एक मोठी एक बिग ग्रीन कॅन्डल बघणार, इथे पण व्हॉल्यूम चेक करणार, बिग ग्रीन कॅन्डल बघणार, आणि जे काही टार्गेट असेल ते हा जो पोल आहे इतकंच टार्गेट आपण इथून वरती एक्सपेक्ट करणार. तर अशा पद्धतीने हे असतं पोल अँड फ्लॅग पॅटर्न किंवा पेनंट. आता मग डाऊन मार्केटमध्ये हे झालं अप ट्रेंड मध्ये. आता डाऊन मार्केटमध्ये बघू, सेम कॉन्सेप्ट आहे, याला फक्त रिव्हर्स इमॅजिन करा. काय करायचं आपल्याला, याला रिव्हर्स इमॅजिन करायचं. म्हणजे कसं की आता याला बिअरिश पोल अँड फ्लॅग म्हणू आपण. बिअरिश पोल अँड फ्लॅग. आता काय होईल, कधी कधी मार्केट असा डाऊन जाते, कंटिन्यू 3-4 दिवस असा फॉल येतो, मग नंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार होते, पुन्हा त्याच्यामध्ये काय येतं, फॉल येतो, पुन्हा ग्रीन कॅन्डल्स तयार होतात,